खासदार सुनील तटकरे सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. लोकांना गेलं नाही, मला कधी माहिती नाही. आणि अंबादास दानवे यांनी जे काय केलेलं आहे, माझा अंबादास दानवेचा वर्षभरात 2 वर्षात साधं बोलणंही नाही, माझी साधी कधी त्यांची भेटही नाही, फारसा त्यांचा माझा परिचय नाही. आणि मी समोरासमोर वैचारिकदृष्ट्या एक लढणारा कार्यकर्ता आहे. असला विचार माझ्या आयुष्यमानामध्ये कधी स्पर्श करून गेला नाही, कारण एका मी संस्कृतीमध्ये वावरलेले आहोत. त्यामुळे ते व्हिडिओ काय, त्याची सत्यता असत्यता ज्यांनी दिला आहे, प्रसिद्ध केला आहे, त्यांना माहिती, ज्यांचं आहे की नाही त्यांचं ते पाहू शकतात. माझा याच्याशी कधी दुरान्वयी संबंध नव्हता. माझी वैचारिक लढाई आहे, ती जिल्ह्यांतील आहे, ती चालू राहील. थोरवे आरोप करतायत की तुमच्या ठाकरेंशी चांगले संबंध आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ जो लीक झालाय तो तिथूनच झालेला आहे. अशा पद्धतीने आता कोण काय बोलतोय हे विचारून मी काय माझं स्थान काय कमी करू इच्छित नाही. कोणी मला प्रश्न विचारण्या इतपत काय कोण फार मोठे राजकीयदृष्ट्या काय फार मोठे ताकदवान आहेत असं मी मानत नाही, कारण आपण माध्यमच नको त्याला मोठे करतो आहोत. ठाकरेंचे माझे संबंध, जे ठाकरेंच्यामुळे 2दा आमदार झाले त्याने आता ठाकरेंचे माझे संबंध काढण्याचं काय कारण आहे. राजकारणामध्ये ही वेगवेगळी जी काय आज नेते मंडळी आहेत, त्या प्रत्येकाचे एक व्यक्तिगत संबंध असतात. राजकीय संबंध आमचे असण्याचं काही कारण येतच नाही. आणि लढायची जी जनतेमध्ये जाऊन लढायची ती आता यावेळेला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाऊन लढलेला आलो. त्यामुळे कोणाच्या जवळ कोण काय बोलतो याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही आणि मी त्याची दखलही घेत नाही. धन्यवाद. अच्छा, आपण एक जे म्हटलं जातं, वारंवार जो आरोप केला जातो की महायुतीमध्ये आम्ही शत्रू पाळलाय, अशा प्रकारचं वक्तव्य केलं जातं. नाही, मी आता या विषयावरती अधिक बोलणार नाही, कारण कोण कोणाचा शत्रूनी कोण काय, प्रत्येकजण आपापली पात्रता ठरवत असतं आणि महाराष्ट्र माझी पात्रता ओळखतं. तर सुनील तटकरे यांनी अंबादास दानवे यांच्या आरोपांना आता प्रत्युत्तर दिलेलं आहे. ठाकरेंमुळे आमदार झाले, त्यांनी आमच्यावर बोलू नये असा निशाणा सुनील तटकरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर साधला.